सोसायट्यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे. त्याच्यात त्रिमूर्ती आहे, सुदामा आहे, सह्याद्री आहे, NMM आहे आणि अशा वेगवेगळ्या सोसायटीज आहेत. या सगळ्या 1980च्या दशकातल्या सोसायट्या आहेत आणि ह्या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत. महानगरपालिकेची प्लॅन मंजूर असलेल्या अधिकृत सोसायट्या आहेत. त्या काही इलिगल नाही. आता नवीन DP प्लॅन आला आहे. त्या DP प्लॅन मध्ये या सगळ्या सोसायट्या उद्ध्वस्त करण्याचं काम या DP प्लॅनने केलेलं आहे. वास्तविक पाहता माझा असा आरोप आहे की ह्या DP प्लॅन मध्ये अभ्यासच केला गेला नाही. अधिकृतरित्या स्थापन झालेल्या सोसायट्यांवरनं रस्ते काढण्याची नवीन पद्धत भारतामध्ये पहिल्यांदा मला दिसते. इतका निष्काळजीपणा. ही सगळी मध्यमवर्गीय मराठी माणसं आहेत जी एक आपली पुंजी एकदाच वापरू शकते. हे काय व्यापारी नाहीत की एक फ्लॅट गुजरातमध्ये घेतला, एक फ्लॅट चर्चगेटला घेतला, तिसरा फ्लॅट पुण्यात घेतला, चौथा रो हाऊस महाबळेश्वरला घेतला. यांचं एकच घर असतं. आता या एका घराचे ठाणे महानगरपालिकेच्या नवीन DP प्लॅन मध्ये वाटोळ करून टाकले. वाटोळ अशा पद्धतीने रस्ते टाकले आहेत की ह्या बिल्डिंगी डेव्हलपच होऊ शकत नाही, रिडेव्हलपमेंट होऊच शकत नाही. आता ही सगळी माणसं बघा, त्याच्यातले फार कमी तरुण दिसत आहेत. इथे बघा, ही सगळे उतरत्या वयाला आलेली माणसं आहेत. त्यांनी कुठे जायचं? ते ठाणे महानगरपालिकेला माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही? वयाच्या 60ला ओलांडलेल्या माणसांनी ही धावपळ करत सोसायटी सुटायचं, ऑब्जेक्शन टाका, मग आता यांच्या मागे लागा, मग टेन्शन बाळगा. कशासाठी? आपली पुंजी एकत्र करून अधिकृतरित्या घर घेतलेल्या माणसांचा छळ ठाणे महानगरपालिका का करतय? हे सगळे मधनं रस्ते काढलेत. या बिल्डिंग म्हणजे हे रिडेव्हलपमेंट होऊच शकत नाहीत. आणि प्लॉट छोटे नाहीत. प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा 2 एकरच्या वरती आहे. म्हणजे या सगळ्या सोसायटी एकत्र आल्या. जो माझा नेहमीचा प्रयत्न असतो, तर इथे एक सुंदर कॉम्प्लेक्स होऊ शकतं. अर्थात ती मराठी माणसं आहेत, ती काही एकत्र येत नाहीत. नाही तर सुदामाचा ह्याचा किती रे, सह्याद्रीचा किती एकर आहे? 10,860. किती? 10,860 म्हणजे जवळजवळ 4 एकर, पावणे 3 एकर, 3 एकर. तसाच त्रिमूर्तीचाही 2.5-3 एकर. हा, म्हणजे हे सगळे जर व्यवस्थित एकत्र केले तर जवळजवळ आपल्याकडे 10 एकर जमीन होते. 10 एकर जमिनीचा म्हणजे हे आमच्या इथे जे NMM बांधलं गेलं आशरनी, त्याच्या तिपटीने काम होऊ शकतं. तिपटीने. आणि मी आता प्रयत्न करणार आहे ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचा. आता ह्यांचं मी काय ऐकणार नाही. ह्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ह्यांच्या मध्ये जाऊन हे सगळं एकीकडे कळवा आपलं रूप बदलतंय. म्हणजे मी सांगतो, कळवा आणि पारसिक हे घोडबंदरपेक्षा 2000% चांगलं आहे. इथं 5 मिनिटावर 2-3 मिनिटावर स्टेशन आहे. 3 मिनिटावरती. आता हा रस्ता तर काय मोठा होऊ शकत नाही, कारण का DP प्लॅन मध्ये ह्या इथल्या बाजूच्या 40 बिल्डिंगी पाडण्याचा प्लॅन करून टाकलाय. आता या 40 बिल्डिंगी पाडण्याला माझा विरोध नाही. रस्ता मोठा झाला पाहिजे. त्यांचं पुनर्वसन कसे करणार ते आधी सांगा. पुनर्वसनाचा प्लॅन शिवाय तुम्ही 40 बिल्डिंगी पाडताय त्या मुश्किल समजताय. आणि आजही तुम्ही ते इलिगल आहे म्हणून बोंबलता. आज ठाणे महानगरपालिका कळव्याच्या एरियामध्ये हजारो इलिगल बांधकामं चालू आहेत. तुमच्या अधिकाऱ्याच्या मनमर्जीने चालू आहेत. अधिकारी पैसे घेतात आणि इलिगल बिल्डिंगी बांधायला देतात. आम्ही तक्रार करून दमलो आहोत. शहरात पाणी कमी होत आहे, शहराचे रस्ते कमी होत आहेत, शहराचं पार्किंग कमी होत आहे. कोणाला काय पडली है? लेना देना नहीं है. हम पॉलिटिक्स नहीं करना चाहते हैं. जिसने जो किया है उसको मुबारक हो. हमारी मांगे इनकी तरफ से, इनके सामने, इनके मंजूरी से. तुमची मंजूरी है मी जो बोलतोय त्याला मैं बात कर रहा हूं. मैं कोई स्वयं होके बात नहीं कर रहा हूं. इनके लड़ाई का नेतृत्व मैं कर रहा हूं. ये मेरे साथ है. कोई तो भी बोलने वाला चाहिए, विधानसभा में आवाज उठाने वाला चाहिए, म्युनिसिपैलिटी में हमारे साथ आने वाला चाहिए. ये इनको मालूम है कि एन वक्त के
अपने साथ कौन खड़ा रहेगा? तो उसका नाम जितेंद्र आव्हाड है, इसलिए मैं आया हूँ। तो सांसद यहाँ के कई कई अरे छोड़ो ना यार, हम हमारा हमारा सवाल पूछो ना, कहाँ सांसद और कोण? त्याला विरोध केला तरी देखील याला जायची माता वगैरे देखील काय वाटते यामध्ये कोण महाशक्ती असावी, यामध्ये कोण एखादी महाशक्ती असावी? यामध्ये महाशक्ती सरकार, सरकारने डीपी प्लॅन आणलाय, सरकारने पब्लिश केलाय, आणि ठाणे महानगरपालिका पडलेलीच नाही आहे लोकांबद्दलची. आतापर्यंत एव्हाना हे सगळं कळल्यानंतरच सांगायला कोणीतरी येऊन सांगायला पाहिजे तर काळजी करू नका, तुमचा डीपी प्लॅन मध्ये हे सगळं आम्ही रद्द करणार आहोत. त्यांना रद्द तर करावंच लागेल.